तो संघ चौथा हिरवा मानकुली आता सध्या अगेन्स्ट सेलूमाता वर्ल्डच्या ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. आपण बघताय विनीत माळी आणि त्याच्या जोडीला आपण ऋतिकला बघत आहात. तर पहिल्या षटकासाठी सज्ज झालाय अतिश बांबरे. 4 ओव्हरची ही मॅच असेल. चला जास्त वेळ घेऊ नका सेलूमाता वर्ल्ड, प्लीज कॉपरेट. सामन्याला करत आहोत आपण सुरुवात. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळते विनीत माली, तर बॉलिंग मार्क वरती रेडी होतोय अतिश बांबरे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु डाऊन दी स्टंप लेग हा बॉल हिट करायचा होता, परंतु पडल्यानंतर आपण बघताय व्हाईट बॉलचा इशारा देत असताना अंपायर आणि अतिरिक्त धावसंख्येने या डावाची झाली सुरुवात. जिथे बॅटिंग करतोय चौथा हिरवा मानकुली. या सर्व खेळाडूंची खरं तर स्ट्रॅटेजी आहे ना, ती स्ट्रॅटेजी नेहमी पहिल्या 2 ओपनर जोडीवरती असते. त्याच्यामुळे त्या ओपनिंग जोडीला तुम्ही नेहमी चांगलं खेळ खेळताना बघितलं. यावेळेला विनीतसाठी बॉल टप्पा पडला आणि अगदी मिडल स्टंप वरून ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. आणि आपण बघितलं तर हा बॉल डॉट फेकत असताना अतिश बांबरेने सुद्धा अनेक साऱ्या खरं तर क्रिकेटच्या अशा परिपटलावरती खेळाडूंना बीट केलाय ना, जे त्याच्यासाठी घातक ठरतात. कारण त्याचा स्पेशली जो टर्न असतो उजव्या हाताच्या खेळाडूसाठी आतमध्ये येणारा बॉल हा त्याचा फेवरेट बॉल राहिलाय आणि तोच टाकत असताना विनीत माळीसाठी. नेक्स्ट बॉल. यावेळेला थोडासा करता टॉस करण्यात आला आणि महत्वाची विकेट. 2 मॅच मध्ये अर्धशतक ज्याचं पाहायला मिळालं तोच विनीत माली स्वस्त्यामध्ये बाद होत असताना परतवलाय अतिश बांबरेने त्याला मैदानाच्या बाहेर. परफेक्टली टॉस होणारा बॉल कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला मित्र म्हणेन मोठा ट्रॅप होता. पॉवर प्लेचं षटक असल्या कारणाने शॉर्ट पॉइंटला ज्या पॉइंटच्या क्षेत्रामध्ये विनीत माली खूप कमी खेळत असतो. आपण बघितलं त्या ठिकाणी तिथे बाद होत असताना. आणि यतीन मडवीने खरं तर हे प्रेडिक्शन लावलं होतं की विनीत मालीचा स्ट्रॉंग झोन समोर आहे. एक्स्ट्रा कव्हर, डाऊन दी ग्राउंड फटके, त्याच्यानंतर स्वीपचे फटके तो जास्त खेळतो, परंतु पॉइंट आणि जो बॅकवर्ड पॉइंट झोन आहे ना तिथे विनीत माळी खूप कमी फटके खेळतो. त्याच्यामुळे एखादा टॉस करणारा बॉल जर अतिश बांबरेचा आला तर तिथे ती विकेट मिळू शकते. तेच यतीन मडवीने प्रेडिक्शन दिलं होतं आणि त्याच प्रेडिक्शन मध्ये आपण बाद होताना बघताय विनीत माळी. आता लवकर बाद होणं विनीत माळीचं कितवत योग्य राहील, पण हे विसरून चालणार नाही की वैभव माली या टीमचा ना खरं तर सरसेनापती आहे. विनीत माली जरी बाद झाला तरी त्याच्यावरचा जिम्मेदारीचा खेळ तो नेहमी क्रीडांगणावरती दाखवत असतो आणि सध्या तरी तो चालाय 1 डाऊन पोझिशनवर. यॉर्कर बॉल खोदून काढलाय, इनफिल्डला क्लिअर, शॉर्ट कव्हरला फिल्डर होते आतिश पाटील, टप्पा पडलाय आणि बॉलला अडवण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्या अगोदर बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बॉर्डरलाईनच्या बाहेर. वैभव माळीचा हा पहिला चौकार. यॉर्कर करण्याचा प्रयत्न, परंतु थोडेसे मागे घेऊन फटक्याचं खूप चांगल्या पद्धतीने बॅटवरती मिडलिंग तुम्ही बघितलं. बॉल बॅटवरती मिडल करत असताना शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बीट करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला हा पहिला चौकार आलाय वैभव माळीचा. आता कमी गतीचा बॉल, आता पुन्हा एकदा कव्हर्सला खेळतात, परंतु फिल्डर होते इनफिल्ड मध्ये, डायरेक्ट हिटचाही प्रयत्न केला, ती चान्स होती, परंतु आतिश बांबरेने बघितलं की हिट मिस होतोय, त्याने लगेचच एक हात पुढे केला बॉडीच्या साहाय्याने बॉलला अडवत असताना आणि चौकारानंतरची ही सिंगल तुम्हाला पाहायला मिळते. या दोन्ही टीमना खरं तर लीग स्टेजला खूप चांगल्या खेळतात, कारण दोन्ही गावांमध्ये लीग आपण बघितली तर शिवमाता बल या गावामध्ये सुद्धा मोठी लीग असते, परंतु चौथा हिरवा मानकुलीचे खेळाडूंना खरं तर ताकदवर तेव्हाच बनतात जेव्हा त्यांची सुरुवात चांगली होते. आणि आता सध्या तरी आपण बघताय तर ती सुरुवात चांगली करायची, परंतु हा बॉल लीगल हाताळत असताना टप्पा पडला ऑप्शनचा हलकासा आतमध्ये जी लाईन आहे त्या लाईन वरती एक बॉल बाकी आहे, कन्सिडर केला नाही, एक बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल
शेवटचा बॉल कमी गतीचा, शेवटच्या क्षणाला बॅटचा पेस क्लोज करायचा होता, परंतु त्या ठिकाणी मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये शॉट कव्हरला गवासले गेले. या ओव्हरमध्ये दुसरी विकेट. ऋतिक नाळी सुद्धा या ठिकाणी बाद होत असताना प्रमोद भुईर जे वर्ल्ड्स आहेत या खरं तर मॅचचा ऑनलाईन आनंद घेतात, त्यांच्याकडून वर्ल्ड संघाला आणि या आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. सो त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. चला 5:01 आपण या सामन्याला सुरुवात केली आहे. सो विनंती करेन की आतापर्यंत तुम्ही 6 मिनिटं घेतलेली आहेत, त्याच्यामुळे थोडीशी घाई करा. टीम शिरोमाता वळ 2 महत्वाचे विकेट या ओव्हरमध्ये आल्यात, कारण या ओव्हरमध्ये अतिश बांबरेचं सुंदर स्पेल तुम्ही बघितला. जरूर 2 विकेट, 1 चौकार त्याच्या विरोधात आल्यानंतर त्यांनी वैभव माली समोर एक लीगल बॉल हाताला, जिथे आपल्याला पाहायला मिळाली सिंगल आली. अतिश माळी मैदानाच्या आतमध्ये आलाय, त्याच्यासाठी पारितोषिक लागोपाठच्या 3 सिक्सरसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक अल्पेश पाटील यांच्या माध्यमातून ते पारितोषिक देण्यात येईल. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती करेन कौशल प्लीज. चला पहिल्या ओव्हरसाठी 6 मिनिटं घेतलेली आहेत, त्याच्यामुळे तुमच्याकडे जास्त वेळ आता नाहीये 2 ओव्हर फेकण्यासाठी. कौशल आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. चांगला बॉल कट करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर आहे डायरेक्ट हिटचाही प्रयत्न होता, चान्स होती डायरेक्ट हिटसाठी, परंतु कौशल समोर असल्या कारणाने तो हिट झाला नाही. परंतु तिथे फिल्डिंगही चांगली झाली शॉट कव्हरला. जास्तीत जास्त दोन्ही गोलंदाजांना आपण बघितलं ना तर बॉल ऑप्शन वरतीच पिच करतात, कारण मागच्या ओव्हरमध्ये अतिश बांबरेने सर्वत्र बॉल आपण बघितले तर यॉर्कर मिडलमध्ये 2 बॉल त्यांनी यॉर्कर केले, परंतु जास्तीत जास्त ऑप्शन वरती बॉल ठेवणं त्याने पसंतीचे समजले. त्यानंतर आपण बघताय कौशल पाटीलला त्याच्या ओव्हरवरती सिंगल आली. सिंगलने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. 7 धावा टीमच्या टोटल मध्ये फर्स्ट इनिंग मध्ये तुम्ही आजच्या दिवसातली शेवटची मॅच, याच्या नंतर तुम्हाला सेमीफायनल पाहायला मिळेल. ओ द विकेट. चांगला बॉल यॉर्कर होता, मागे चाललाय स्वतःच्या फॉलो थ्रू मधून कौशल याला, परंतु त्याच्या अगोदर विकेट किपर पोहोचले. इथनं डॉट बॉलची समाप्ती. यॉर्कर परफेक्शन होतं, कारण अगोदरच्या बॉलवरची लेन जर आपण बघितली तर ऑफस्टंपच्या हलकीशी बाहेर ठेवण्यात आली होती, ती पुढे होती, परंतु आता प्रॉपरली यॉर्कर बॉल टाकत असताना फलंदाजाला, जिथे फलंदाज बीट होताना तुम्हाला पाहायला मिळाला अतिश माळी समोर यॉर्कर बॉल फेस केला अतिशनं. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 7. 4 ओव्हरची मॅच आहे आणि दुसरं षटक सध्या तरी सुरू आहे कौशल पाटीलचं. आता कमी गतीचा बॉल, जेंटल टच, फक्त दिमागाचा वापर, बॉलला येऊ दिलं आणि फक्त पुश करत असताना बॉलला पाठवलाय स्वीपर कव्हर बॉललांच्या बाहेर. कौशल पाटीलच्या विरोधात हा पहिला चौकार. कमी गतीचा बॉल, थोडासा खर तर कमी गतीचा बॉल टाकण्यात आला होता, परंतु नजरेने हेरत असताना तिथे आलाय चौकार. आता वळवला उजव्या हाताच्या खेळाडूसाठी आतमध्ये येणारा बॉल, इन कटर. या सगळ्या गोष्टी खर तर कौशल पाटीलकडे आहेत, कारण त्याचं नाव कौशल आहे, परंतु कौशल्यता असणारी बॉलिंग तो नेहमी नक्कीच ठेवत असो. आणि सगळ्या या बॉलिंग लेंथवरती ना त्याच्याकडे प्रत्येक व्हेरिएशनचे बॉल आहेत, कारण याच्या अगोदर प्लेन बॉल टाकला होता कमी गतीचा आणि आता टाकलाय उजव्या हाताच्या खेळाडूसाठी इन कटर. आता एक कमी गतीचा बॉल, परंतु तोही यॉर्कर बॉलला जाताना बघितला, डीप मध्ये फिल्डर आहे, दुसरीची चान्स नाहीये, म्हणून बॅटरने त्या ठिकाणी कॉलिंग केली की कदाचित ही रिक्स असेल आणि 5व्या बॉलवरती मिळाली सिंगल. टीमची धावसंख्या 12. 2 मॅचेस मध्ये जसा चौथा हिरवा मानकुली बरसताना पाहायला मिळाला ना, तसा या मॅच मध्ये बरसताना पाहायला मिळाला नाही. त्याचा मागचं एकमेव कारण की विनीत माळीचं लवकर मैदान सोडणं. ऋतिक माळी बाद झालाय, परंतु माहिती आहे शिलोमाता वर्ल्ड टीमला सुद्धा की वैभव माळी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत डगआउट मध्ये काहीशी चिंता नसेल, कारण तो या टीमचा मॅच्युअर खेळाडू आहे. त्यालाही माहिती आहे की क्रिटिकल सिच्युएशनला कशी बदलावी, आणि तोच आता कौशल पाटीलच्या विरोधात स्ट्रायकिंग एंडवर. बॉटमहँडचा चांगला वापर, स्ट्राईक हवी आहे त्या ठिकाणी वैभव माळीला, त्याच्यासाठी ही प्लेसमेंट गरजेची होती. बॉलला फक्त दिशा देत असताना 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा 13. बॅटिंग करत असताना चौथा हिरवा मानकुली. चला एकत्रित येऊ नका, लवकरात लवकर 3ऱ्या बॉलरला प्रमोट करा आणि फिल्डिंग तुमची सेट करून घ्या.
2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्ही बघताय धावा झाल्या 13. मानकुली गावचे उत्कृष्ट समालोचक कालीरामजी केने सरी कदाचित या मॅचचा आनंद घेत असेल. सध्या तरी अल्पेश गायकवाड यांच्याशी त्यांची चर्चा सुरू आहे. काही स्पर्धेच्या निमित्ताने काहीशी चर्चा ती असावी, परंतु मानकुली हे गाव ना क्रिकेटच्या परिपटलावरती भरपूर पुढे आहे. कारण चौथा हिरवा मानकुली या भिवंडी नगरीच्या इतिहासामध्ये एक असं क्रीडांगण राहिलं ज्या क्रीडांगणावरती मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही बघितल्या. खरं तर परमनंटली फ्लडलाईट त्या क्रीडांगणाला आहे, परमनंटली प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी स्टँड, त्याच्यानंतर सुबक असणारी खेळपट्टी आणि स्वर्गीय कबीर निर्मल चषक जे खरं तर जिग्या दादा यांच्या माध्यमातून होतं ते त्याच क्रीडांगणावरती होतं. म्हणून त्याच क्रीडांगणाचा खरं तर अनुभव असणारा हा संघ चौथा हिरवा मानकुली सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. परंतु परिस्थिती थोडीशी नाजूक आहे, कारण या परिस्थितीला आपण बघताय तर 12 बॉलमध्ये फक्त धावा बनलेल्या आहेत, त्या म्हणजेच 13. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्या 13. आता आलाय हर्षद पाटील. अजून अडथळे टाकण्यासाठी हर्षदला पाठवण्यात आलाय. यंगस्टर हर्षद जेव्हा या टीम मध्ये आला तेव्हा अनेक सारे त्याने क्रिकेटचे धडे खरं तर गिरवले. त्यानंतर तो एक परिपक्व बॉलर झाला आणि तोच आता सध्या तरी अनुभव असणारा वैभव माळी याच्या विरोधात बॉलिंग करेल. पहिला बॉल ऑन साइडला प्रहार केलाय, परंतु ही विकेट आहे वैभव माळीची. आलाय कौशल पाटील, कोणतीही चुकी नाहीये आणि लॉंग ऑनला गवासला गेला. कौशल पाटीलचं सुंदर क्षेत्ररक्षण, ही सफलता हर्षद पाटीलला. वैभव गॉन. त्यांचा विचार करत असताना वैभव माळीचा जो बॅटवरती बॉल परफेक्ट आला होता ना, त्यालाही असं वाटलं की बॉल कदाचित मैदानाच्या बाहेर जाईल, परंतु हवा डावकुरा त्याच्या बॅटरच्या अपोजिट आहे. त्याच्यामुळे कौशलला तुम्ही बघितलं की कौशल जेव्हा बॉलकडे जात होता ना तेव्हा तो आधी मागे गेला. कौशलला असं वाटलं की बॉल मागे जाईल, परंतु अनुमानाने हवेमध्ये जरा डायरेक्शन चुकलं बॉलचं आणि कौशल परफेक्टली बॉलकडे जात असताना त्याने विकेट मिळवली आहे. आता तसं मिळवू दिली आहे हर्षद पाटीलला. खेळाडू कक्षामधून लवकरात लवकर बॅटर या, कारण आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. आज सेमीफायनल आपल्याला खेळवायचे. सो आज 8 मॅचेसचा शेड्यूल होता. एका मॅचला आपल्याला भरपूर वेळ जाताना आपण बघितलं, त्याच्यामुळे आता जास्त तुम्हाला वेळ देण्यात येणार नाही. तिसऱ्या ओव्हरचा पहिल्याच बॉलवरती हर्षद पाटीलची विकेट मिळणं मोठी अचिव्हमेंट आहे, कारण विनीत माली आतिश बांबरेच्या ओव्हरमध्ये बाद झाला. त्यानंतर हर्षद पाटीलला ही सफलता मिळतीये, ती म्हणजेच पहिली. आतापर्यंत 3 गडी गमावले गेल्यात. टीमची धावसंख्या 13 आणि आलाय मोहित ऑप्शनच्या बाहेर. तिथून वळवण्याचा प्रयत्न, परंतु ही मिस्टेक झाली. पडल्यानंतर बॉल आपण बघितला तर ऑप्शनच्या बाहेर जात असताना ऑलमोस्ट आपण खरं तर प्रत्येक बॉलरना या गोष्टीचा मित्र म्हणून विचार करतच असतो, कारण उजव्या हाताच्या खेळाडूसाठी ओव्हर द विकेटने आपण जेव्हा बॉल करतो ना तेव्हा ऑप्शनवरती बॉल बहुतांश बॉलर का टाकत असतात की शफल होऊन खेळावं आणि तिथे कडा लागावी आणि विकेट जावी, त्यासाठी हा बॉल काही ऑप्शनच्या बाहेर टाकतात. आता ऑप्शनच्या बाहेरच टाकण्यात आलाय. कदाचित प्रमोट करायचं असावं पुढे येऊन खेळण्यासाठी मोहित माळीला, परंतु मोहित माळीने बॉल बघितला गेला. याच्या अगोदरचा बॉल सुद्धा वाईट गेला. आताही ऑप्शनच्या बाहेर टाकण्यात आला. त्यासाठी आपण व्हाईट बॉलने धावफलक वाढताना बघितलं. टीमची धावसंख्या 15 ऑन बोर्ड. 3 विकेटचा मोबदला सध्या तर आहे चौथा हिरवा मानकुली. आताही बाहेर टाकलाय. आता व्हाईटची हॅट्रिक या ठिकाणी संपादित केली आहे. हे असे अनलिगल बॉल जेव्हा जेव्हा तुम्ही टाकताना तेव्हा खरं तर अपोजिट टीमचं धावफलकही वाढतं आणि त्यानंतर आपण बघितलं तर मग तो बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागतो आणि नंतरच्या बॉलवरती षटकार गेला ना मग तुम्ही मागे काय केलंय या सगळ्या गोष्टीचा अपवाद राहतो. मग ते षटक मागणं तुम्ही ठरताना थोडंसं बघता, त्याच्यामुळे या अवॉइड कराव्या लागतील व्हाईटच्या धावा. आता चांगला बॉल इथनं लॉफ करण्यात आलाय. फिल्डर आहे डाऊन द बॉल कौशल पाटील, परंतु त्याच्याही डोक्यावरून बॉल चला बॉर्डरच्या बाहेर. सिक्सर. हीच आपण चर्चा करत होतो की तुम्ही व्हाईट बॉल टाकता त्यानंतर तुम्हाला पुन्हा तो बॉल टाकावा लागतो आणि त्याच्यानंतरच्या बॉलवरती जेव्हा मोठा फटका येतो ना तेव्हा तो आपल्यावरती प्रेशर वाढत जातो आणि कदाचित प्रेशर आता वाढेल हर्षद पाटील वरती.
ओव्हर द विकेट टर्न केला बॉलला फिल्डर आहे टप्पा पडलाय परंतु टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आणि मोहित माळीचा बॅट मधला दुसरा मोठा फटका हर्षित पाटीलच्या विरोधातला हा चौकार. गती ओळखण्यात आली. हर्षित पाटीलची जी गती होती त्या गतीवरती लवकर बॅटला क्रॉस करत असताना हा क्रॉस बॅटर स्ट्रोक ऑन साइडला स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर नव्हते. मिड विकेटचे फिल्डर पोहोचेपर्यंत एक बाउन्स जेव्हा बॉलने घेतला तेव्हा थोडासा बॉल तुम्हाला टॉस होताना पाहायला मिळाला आणि हर्षित पाटीलच्या विरोधात मोहित माळीचा हा चौकार आलाय आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 26 धावा 26 धावा टीमच्या टोटल मध्ये आतापर्यंत बॉल फेकला तर हर्षित पाटीलने 3 आणि 3 मध्ये 13 खर्च केलेले आहेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. आता नो बॉल. आता अजून एक चौथा बॉल चुकीचा. या सगळ्या गोष्टी विकेट किपर सांगतोय. जेव्हा तुमचा विकेट किपर डायरेक्शन देत असेल ना तेव्हा त्या डायरेक्शन वरून तुम्हाला बॉलिंग करायला हवी. विकेट किपर जरूर डायरेक्शन देतोय परंतु वारंवार होणाऱ्या चुका कुठेतरी विकेट किपरलाही दबावामध्ये टाकतात. कारण सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये न आलेल्या रन आता सध्या तरी या ओव्हरमध्ये येतात. कारण आतापर्यंत 3 बॉलमध्ये 14 धावा खर्च केले हर्षित पाटीलने आणि त्यात 14 धावा नव्हे तर 2 ओव्हरमध्ये फक्त 13 धावा खर्च केल्या होत्या आतिश बांबरे आणि कौशल पाटीलने. त्याच्यामुळे ज्या धावा 2 ओव्हरमध्ये आल्या नव्हत्या ना त्या धावा 3 बॉलमध्येच खर्च केल्यात हर्षित पाटीलनं. हा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आता पडला. आताही वाईट बॉल. कदाचित रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला फिल्डिंग साईड रिव्ह्यू आहे सो आपण चेक करूयात. अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज देण्यात आलं विकेट किपर कडून व्हाईट बॉल साठी. टप्पा पडला आणि ऑप्शनच्या बाहेर किती वळला ते आपण बघूयात. टप्पा पडलाय व्हाईट बॉल गेलाय. हा व्हाईट बॉलच आहे. हा अनलिगल बॉल. कारण टप्पा पडल्यानंतर ऑलरेडी ते समजतच होतं की टप्पा पडला आणि बाहेर बॉल गेला. आतापर्यंत 8 खरं तर बॉलचे षटक राहिले परंतु 3च बॉल लिगल आहेत. कालच्या दिवसामध्ये आय थिंक सो 12 बॉलचं षटक हाताळलं होतं एका गोलंदाजाने परंतु आता या मॅच मध्ये 8 अजून एक अनलिगल आला तर नंतरच्या 3 लिगलने हे 12चं षटक होईल. या वेळेला फ्री हिटचा बॉल लॉफ करण्यात आलाय. ऑन द राईटचा फटका डीप मध्ये फिल्डर एका बाउन्स वरती बॉलला फील्ड करण्यात आलाय. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तर 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 30. आता लढण्यासाठी ना हा आकडा खूप चांगला बनत चाललाय कारण विनीत माळी लवकर बाद झाला असं वाटलं धावफलक थांबल. वैभव माळी मैदानाच्या आतमध्ये जरूर होता. त्यांनी बनवल्या गेल्या 7 परंतु त्यानंतर आतिश माळी आणि मोहित माळी यांच्यामधली पार्टनरशिप खूप चांगली होत चालली आहे. ओ द विकेट. कमी गतीचा बॉल आता फसवलं. आता समोर फ्लाइट देण्यात आली परंतु गती कमी होती. फिंगल रोल करत असताना अगदी यॉर्कर बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु ते जमलं नाही मोहित माळीला. कदाचित मोहित माळीला आधीच रेट केलं होतं की मोहित माळी एक आक्रमक खेळाडू आहे मग त्याच्यासाठी त्याच्या आक्रमणाला थांबवण्यासाठी जर कमी गतीचा बॉल टाकला तर त्यावरती रिझल्ट चांगलं मिळेल आणि तेच झालं. रिझल्ट चांगलं मिळालं. इथनं डॉट बॉलची समाप्ती. टीमची धावसंख्या 30 आणि या ओव्हर मधला हा शेवटचा बॉल. ओव्हर द विकेट. आता समोर खेळतात सुंदर फटका परंतु एलिव्हेट करता आलं नाही. अगदी सीमारेषे लगत पकडला गेला झेल आतिश बांबरेने. इथनं खेळ संपला. मोहित माळीचा 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 30 बॅटिंग करत असताना चौथा हिरवा मानकुली. चला थँक्यू थँक्यू. इट इज अ बॅट्समन या लवकरात लवकर या आणि शेलू मातावर प्लीज चौथ्या ओव्हरसाठी ज्या बॉलरला तुम्हाला बॉलिंग द्यायची त्याच्या हातामध्ये लगेच बॉल सुपूर्त करा. करतोय की फिल्डिंग लावून घ्या कारण तब्बल जास्त वाईट बॉल गेले जास्त अनलिगल बॉल गेले त्याच्यामुळे ही कदर सामन्याला अजून उशीर झालाय आणि अजून तुम्ही उशीर करता. 20 मिनिटं तब्बल झालेले आहेत 3 ओव्हरला. त्याच्यामुळे 5 वाजून 1 मिनिटाने आपण सामना सुरू केला होता. टाइम या ठिकाणी लिहिलेला आहे त्याच्यामुळे आता विनंती करेन की जास्त वेळ घेऊ नका. चला दीपेश चव्हाण आलाय डेथ ओव्हर मध्ये. धावा झालेल्या 30.
पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर. तिथे घडलं काय बघावं लागेल. विकेट किपिंग तर चांगली झाली कारण अगदी यष्टांना खेटून विकेट किपर होता. ती विकेट किपिंग चांगली झाली परंतु हा डॉट बॉल आपण बघताय. अतिश माइल स्ट्रायकिंग एंड वरती पहिला बॉल डॉट फेस करत असताना दीपेशचा परफेक्टली यॉर्कर होता. स्विंगिंग यॉर्कर. अतिशला उमगलं नाही. तो बॉल खेळण्यासाठी ते जरूर गेले परंतु डॉट बॉल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने टर्न केलाय परंतु फिल्डर त्या ठिकाणी पकडली गेली कॅच. अतिशय केली संपुष्टात. या ओव्हर मधली पहिली विकेट सफलता दीपेशला. अतिश बाद. प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान. प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटील. अतिश माळी मैदानाच्या बाहेर परतलाय. ज्याच्या बॅटमधून आपण धावा बघितल्या 5 इंडिव्हिज्युअल त्याने बनवल्या परंतु मोहित माळीचं चांगलं कार्य राहिलं होतं. मोहितने बनवल्या धावा एकंदरीत 12. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 30 वरती. खरं हा विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना 5वा. चला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये बॅटर या. आयोजकांची तुम्ही परीक्षा घेऊ नका कारण त्यांना आज सेमीफायनल खेळवायची आहे. त्याच्यामुळे विनंती करेन की लवकरात लवकर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अजित. ऑफसमवरती बॉल होता. परफेक्ट यॉर्कर. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. आतापर्यंतच्या 3 बॉलवरती एकही धाव नाहीये. या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर आतापर्यंत आपण बघितला नाही. 3 अर्धशतकीय खेळी बघितल्या. विनीत मालेच्या नावावरती 2 राहिल्या. त्यानंतर आपण या ओव्हरमध्ये सध्या तरी 3 बॉल फेकत असताना दीपेश खूप सुंदर कार्य करतोय कारण 3 बॉलमध्ये एकही धाव आतापर्यंत खर्च नाहीये. आता डाऊन दी लेग स्टंप परंतु लेग स्टंपच्या बाहेर बॉल चाललाय. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॉल मागे चाललाय. त्या ठिकाणी अजूनही काहीशा एक्स्ट्रा धावा मिळतील का पाहावं लागेल परंतु नाहीये. बॅटर जास्तच मागे गेला होता परंतु वाईट +1 2 धावा या बॉलवरती मिळतील आणि अखेरकार या ओव्हरमध्ये धावा आल्या 2. धावा झाल्यात 32. चला एकत्रित येऊ नका प्लीज अतिश कारण वारंवार सूचना आमच्यापर्यंत पोहोचतात. दिवा स्पोर्ट्स दिवा दिलेल्या वेळेवरती तो बरोबर पोहोचला या ठिकाणी. त्याच्यामुळे जर हा सामना लवकर झाला तर आपल्याला लवकर सेमीफायनल खेळवता येईल. दीपेश तयार. राऊंड द विकेट यॉर्कर खोदून काढलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर. फिल्डिंग चांगली झाली. सेकंड साठी चान्स घेतली. आला बॉल डायरेक्ट हिट आणि काम तमाम. परतेल मैदानाच्या बाहेर. अजित भोईर सुद्धा रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. बाद. सौरभ भोईर स्ट्रायकिंग एंड वरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरज. प्लीज धीरज लवकरात लवकर या. 33 ऑन द बोर्ड. 33 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 33 धावा सध्या तरी झाल्यात. या 2 बॉलवरती समजेल की या मॅच मध्ये टार्गेट किती सेट होईल. राऊंड द विकेट. सुंदर फटका यॉर्कर परंतु त्याला खोदून काढलाय. वाडी स्ट्रॉंग ऑन बॉर्डरच्या बाहेर. स्वागत केलं दीपेश चव्हाणचं. बॉल बॉर्डरच्या बाहेर षटकार. का घेतली सौरभने त्याचं खरं तर महत्व दाखवत असताना की त्याचं स्ट्रायकिंग एंड वरती जाणं किती गरजेचं होतं. यॉर्कर बॉल होता परफेक्टली. त्याला खरं तर वाडीस लॉंगॉनला पाठवत असताना दीपेश चव्हाणच्या विरोधात हा षटकार आला आणि या षटकाराने टीमची धावसंख्या
39. आधी शफल झाले, मागे खेळायचं होतं परंतु पडल्यानंतर जास्त काटा बदलला बॉलने. आता जर लेगस्टम्पच्या जास्त बाहेर वळला. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल, टीमची धावसंख्या 40. आता खरं तर लढण्यासाठी आकडा ना खूप चांगला झालाय टीम चौथा हिरवा मानकुलीसाठी, कारण त्यांचा बॉलिंग लाईनअप मध्ये तुम्ही बघितलं तर भेदकता त्याच अनुमानाने सध्या तरी 40 आकडा ना त्यांच्यासाठी एक सॅटिस्फाईड आकडा आहे जो त्यांना वाचवायचा आहे. परंतु अजून एक बॉल आहे, त्या एक बॉलवरती समजेल की या मॅच मध्ये टार्गेट कितीच सेट होईल डिफेंड करण्यासाठी चौथा हिरवा मानकुलीसाठी. शेवटचा बॉल तिथे लॉफ करण्यात आलाय. बॉल मध्ये कौशल पाटील बघतोय आणि पकडली त्याने कॅच अगदी बाउंड्री लाईन लगत. धावा झाल्या 40 आणि 41चं टार्गेट समोर टीम शेळू माता वळ समोर. चला लवकरात लवकर चौथा हिरवा मानकुली या, तुमची फिल्डिंग लावून घ्या आणि ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये विनंती करेन शेलू माता वळ लगेचच पाठवा. सन्माननीय जीवेश पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं. तुमचं राधा स्मृती चषक 2026 या सुंदर पर्वामध्ये आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. बॅटिंग करत असताना 40 धावा बनल्यात. 41 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं. ऑफिशियल्स कडे बॉल द्या आणि लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग जोडी टीम शेलू मातावळ आणि मामांकडून पारितोषिक आहे जतीन मडवीला की 2 ओव्हरमध्ये त्यांनी सामना फिनिश केला ते त्याच्यासाठी बाबाजी पाटील जे त्यांचे मामा आहेत त्यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल. चला ओपनिंग जोडी शेलू मातावळ लवकरात लवकर पाठवा. आतिश बांबरे. अन्यथा आम्ही या अलॉटमेंट आमच्या माध्यमातून करत नाही, आम्हाला मॅनेजमेंट कमिटी सांगते म्हणून ते अलॉटमेंट आम्ही करतो. मोठेपणा करून जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते क्रीमी वेफर चे मालक जीवेश पाटील 5789 यांच्याकडून तर या आयोजनाला तब्बल 5000 रुपयाची देणगी या ठिकाणी आलेली आहे. 5789 त्यांचा लकी नंबर आहे. मालक जीवेश पाटील यांच्याकडून जो मानधन या स्पर्धेला देण्यात आलेला आहे, सो तुमचे पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि प्रत्येक स्पर्धांमध्ये करता दादांचा आवर्जून सहकार्य असो. दादांकडे गेल्यानंतर सहकार्य करणं ही दादाची ओळख आहे आणि 5789 हा त्यांचा लकी नंबर. जीवेश पाटील पुन्हा एकदा तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सेकंड इनिंग मध्ये आता सध्या तरी आपण आहोत. 41 धावसंख्येचा टार्गेट तुम्हाला पाहायला मिळतोय. यतीन मडवी आणि आतिश बांबरे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पहिल्या षटकासाठी नेहमी तुम्ही चौथा हिरवा मानकुली या टीमच्या माध्यमातून वैभव माळीला बघितला आणि तोच वैभव माळी सध्या तरी बॉलिंग मार्क वरती होतोय तयार.
चला फिल्डिंग लवकरात लवकर सेट करा. 41 ची चेस सेकंड इनिंगला होते सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला, सुपर टायमिंग, सुंदर फटका, स्वीट साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, मिड विकेट बॉलच्या बाहेर, सिक्सर. 2 षटकांमध्ये जर यतीन मडवीने सामना जिंकून दिला तर बाबेश पाटील अर्थातच त्यांचे मामाश्री आहेत, त्यांच्याकडून तब्बल 2000चं पारितोषिक असेल यतीनसाठी. तो टार्गेट करत क्रॉस करण्याच्या अनुमानाने आपण बघताय तर पहिल्याच बॉलवरती सिक्सर आला. 41 धावसंख्येची चेस आहे आणि यतीन मडवीची असाच तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही अटॅक बघत असता. तो अटॅक सध्या तरी याही मॅच मध्ये दाखवत असताना 2 मॅच मध्ये त्याचा खूप चांगला अटॅक राहिला आणि तिसऱ्या मॅच मध्ये सुद्धा तर आपण त्याचा अटॅक सध्या तरी बघतोय. अजून एक बॉल मागे खेळतायत फाईन लेगच्या फिल्डरला. तर बघत राहावं लागलं कारण स्क्वेअर लेगचे जे फिल्डर होते त्या स्क्वेअर लेगच्या फिल्डरला बीट करून बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर, सिक्सर नंतरचा हा चौकार. 41 टार्गेटला क्रॉस करत असताना 2 बॉलवरती 10 धावा आल्यात. आता सध्या तरी नंतरच्या प्रवासाला थोडासा पाहिला गेला तर सोपा केला यतीन मडवीनं, कारण 2 मोठ्या फटक्याने पूर्णपणे या मॅच मधलं जे समीकरण होतं ना ते समीकरण आता क्लोज वाटू राहिलंय. कारण आता मैदानाच्या आतमध्ये फक्त 31 बनवायचे आहेत. 24 बॉलची मॅच होती, 2 बॉल संपल्यात म्हणजे 22 बॉल मध्ये त्या धाव बनवायचे 31. अजून एक मोठा प्रहार, फटका सुंदर, कनेक्टिव्हिटी सुंदर, फिल्डर फक्त बघत राहिले आणि बॉल चाललाय मिड विकेट बॉलच्या बाहेर, हवाई यात्रेसाठी षटकार. हवा जर आपण बघितली तर सध्या तरी त्याचा जास्त विरोध नाहीये आणि जेव्हा जेव्हा सन्माननीय तकदीरजी माळी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, वेलकम, तुमचे सहर्ष स्वागत. मंचावरती येऊन तुम्ही आसन ग्रहण करा, कृपया करून तुमचं सहर्ष स्वागत. लागोपाठचा तिसरा मोठा फटका आलाय. आता कमी गतीचा बॉल सॉफ्टहँडने फक्त ढकलत असताना फक्त दिशा दिली बॉलला, तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल. चौथ्या बॉलवरती ही सिंगल तुम्ही बघता आणि चौथ्या बॉलवरच्या सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना बहुत यार सुंदर स्मॅश केलाय. पंच करत असताना आपला क्लासिकल ड्राईव्ह जो असतो ना तो क्लासिकल ड्राईव्ह अशाच पद्धतीने आतिश बांबरे दाखवत असतो आणि तोच दाखवत असताना क्रिकेट मधला क्लास, बॉल बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. काय पंच होता, जागेवरून बॉलला पंच करण्यात आलं. तर चौकाराने सुरुवात करत असताना आतिश बांबरे आणि टीमची धावसंख्या 21. सोडून दिला बॉलला, लेफ्ट केला, बॉल मागे चालला, फायनली अडवला बॉलला, त्या क्रीज वरती आला होता. दुसऱ्या बाजूला बघितलं तर यतीन मडवी, खूप सारे प्रेम या स्पर्धेवरती आहे कारण यतीन मडवीचे मामा बावीश पाटील यांच्याकडून जरूर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे, परंतु क्रिमी वॅफेल यांच्याकडून जीवेजी पाटील 5789 ज्यांचा लकी आकडा आहे त्यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 5000 रुपयाची देणगी या ठिकाणी आलेली आहे. सो दादांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. अजून एक सिंगल टीमच्या धावसंख्येमध्ये होते वाढ, धावा झाल्या 23. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 23 म्हणजे इक्वेशन अगदी सोपं करून ठेवलंय. म्हणजे आता 18 बॉलमध्ये 18 बनवायचे आहेत. 23 धावा बनल्यात 18 बॉलमध्ये. अजूनही 18 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. बॉल टू रन इक्वेशन, परंतु असेच जे छोटे आकडे असतात ना त्या छोट्या आकड्यांना नेहमी तुम्ही क्रिकेटच्या परिपटलावरती अनेक साऱ्या टीमच्या माध्यमातून रोखताना बघितलंय. कोण विसरेल कालच्या दिवसातला सामना, फक्त 37 डिफेंड करायच्या होत्या आणि जय हनुमान सरवली बी न तो कारनामा केला. त्यामुळेच या छोट्याशा आकड्यांना ना नेहमी तुम्ही शेवटच्या बॉल पर्यंत सामन्याला नेताना बघितलंय. तसं काय होईल का या मॅच मध्ये, कारण विनीत माले आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये, नॉन पॉवर प्ले मध्ये त्याला बॉलिंग करण्यासाठी पाठवण्यात आलाय. पहिला बॉल राऊंड द विकेट, स्वीप करायचं होतं, जागेवरून पडल्यानंतर ऑफस्टंप वरतून बॉल वेगाने गेला, थोडासा बाहेर निघत असताना. चला टीम दिवा स्पोर्ट्स दिवा टीमचे कॅप्टन टॉस साठी तुम्हाला रेडी राहायचंय, विनंती करेन तुम्ही टॉस साठी रेडीच राहा. 17 मध्ये आता 18 बनवायचे आहेत. राऊंड द विकेट, पुन्हा एकदा ऑफस्टंप वरती बॉल, पण तो कव्हर्सला प्रोटेक्शन आहे, डीप कव्हरला फिल्डर ठेवण्यात आला होता. फटका तर नो डाऊट खूप क्लासिकल फटका होता.
परफेक्टली बॉलच्या मिरिटमध्ये ऑफस्टम वरती जसा बॉल पडला तसा लॉफ करत असताना, परंतु डीप मध्ये कव्हरला फिल्डर ठेवण्यात आला होता. तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगलला टीमची धावसंख्या 24, अजूनही बनवायचे 17, बॉल शिल्लक 16. जवळपास बॉल टू रन इक्वेशनच आहे, परंतु ह्या ज्या धावा आहेत ना त्या धावा डिफेंड करण्याच्या अनुमानाने खूप कमी आहेत. त्याचा मागचं एकमेव कारण की सुरुवातीला न झालेली बॅटिंग, त्याच्यामुळे धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट खूप कमी झाली फर्स्ट इनिंग मध्ये, आणि पहिल्या ओव्हरमध्ये झालेला अटॅक तो कुठेतरी मागडा ठरला टीम चौथा हिरवा मानकुलीसाठी. आणि सध्या तरी शिवलुमातावळ या मॅच मध्ये थोडासा ड्रायव्हिंग सीटवर सोडून देतात बॉल. अवे प्ले फ्रॉम द बॉडी, परंतु शरीरापासून दूर ही बॉल होता. इथून अंपायर्स दर्शवत असताना व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 25. अजूनही विचार केला तर 16 मध्ये 16 बनवायचे या मॅच मध्ये विजयाकरिता शिवमाता वळला. येते स्ट्रायकिंग एंडवर समोर खेळतात, पण तो टॉप एज बॉल मध्ये कॉटन बोलची संधी आणि यस विकेट मिळाली आहे. पहिली सफलता विनीत माळीला मैदानाच्या बाहेर. यतीन मडवी चला बॅटर लवकर या. टीम शेळूमाता वळ लवकरात लवकर बॅटरला पाठवा. बॅटिंग ऑर्डरचा विचार करता पहिल्या 2 मॅचेस मध्ये आपण स्ट्रॅटेजी जर बघितली ना तर स्ट्रॅटेजी थोडीशी चेंज होती, कारण यतीन मडवी थोडासा टॉप ऑर्डर मध्ये तर कमी पडल्यानंतर आपण बघितलं तर आतिश पाटील वन डाऊन पोझिशन वरती पाठवत होता संघ शेलूमाता वळ, परंतु आता कौशलला पाठवण्यात आला, कारण 41 धावसंख्येच्या चेस मध्ये सुरुवातीला आपण 23 धावा बघितल्या, त्यानंतर आता बाद झालाय नुकताच यतीन मडवी आणि आता कौशल पाटीलला पाठवलाय मैदानाच्या आतमध्ये. या टीमचे 5 जे टॉप ऑर्डर आहेत ना ते टॉप ऑर्डर नेहमी सिच्युएशनला हँडल करत असतात, परंतु आता तरी मी तर म्हणेन जास्त दबावही नाहीये शेलूमाता वर्ल्ड या टीमकडे. परंतु त्या दबावाला जर वाढवायचं असेल तर विनीत माळीला असेच डॉट बॉल असेच विकेट मिळवावे लागतील, तेव्हा या धावसंख्या ज्या त्यांच्या समोर थोड्याशा कमी आहेत ना रोखण्याच्या अनुमानाने त्या धावसंख्येना ते खरं तर मोठं करू शकतात. त्याच्यासाठी डॉट बॉल आणि विकेटचा रेशो या ओव्हरमध्ये वाढवावा लागेल. राऊंड द विकेट. पहिला बॉल कौशल पाटील साठी, पण तो ट्रॅप परफेक्टली आले फिल्डर आणि पकडण्यात आली कॅच. डीप मध्ये लॉंग ऑफला वैभव माली होते, त्यांनी पकडली कॅच आणि लागोपाठची दुसरी विकेट. मैदानाच्या बाहेर कौशल. चला बॅट्समन लवकरात लवकर या. दोन विकेट लवकर मैदानाच्या बाहेर परतल्यात. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये वैभव मालीच्या विरोधात जर 23 धावा गेल्या नसत्या ना तर आपण खूप काही बॅलन्स बघितलं असतं टीम चौथा हिरवा मानकुलीच्या बाजूने, परंतु मुख्य बॉलर वरती झालेला अटॅक तो तुम्हाला स्पष्ट पाहायला मिळतोय. कारण वैभव मालीने जरूर सुंदर कॅच पकडली, परंतु तरीही त्याच्या चेहऱ्यावरती नाराजी आहे, कारण त्याला माहिती आहे की आपल्या कडनं न झालेला सुरुवातीच्या ओव्हर मधला कमबॅक तो कुठेतरी आपल्या टीमला थोडासा धोक्यामध्ये टाकतोय, त्याच्यामुळे त्याची स्पष्ट नाराजी तुम्हाला चेहऱ्यावरती दिसतंय. पण तो पहिल्या ओव्हरमध्ये जो कमबॅक झाला नव्हता ना तो कमबॅक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विनीत माली आला, त्याने लागोपाठचे 2 विकेट मिळवल्यात आणि तो असेल हॅट्रिक चा उंबरठ्यावरती. नवीन बॅट्समन वैभव पाटील. राऊंड द विकेट. मागे खेळण्याचा प्रयत्न, वेग प्रचंड होता पण तो वेगावरती नियंत्रण नव्हतं, ॲक्युरसी नव्हती. टप्पा पडल्यानंतर लेगस्टम्पच्या बाहेरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. एका सिंगल टीमची टोटल वाढते धावा झाल्या 26. या ओव्हर मधले आतापर्यंत बॉल जर बघितले तर आपण 4 फेकून झालेले आहेत, 2 बॉल वाईट 2 विकेट, जिथे बॉलिंग करतोय विनीत माळी. राऊंड द विकेट तयार. ऑन साइडला ताकद तर जरूर आहे चांगली. मिडल झालाय का पाहावं लागेल आणि हा मिडल झालाय फिल्डरच्या डोक्यावरून. बॉल चला बॉर्डरांच्या बाहेर. षटकार. या षटकाराची गरज होती, या कमबॅकीला तोडण्यासाठी हा षटकार हवा होता. तो षटकार खेळण्यासाठी यतीन मडवी सुद्धा गेला, परंतु त्याची विकेट विनीत माळीच्या खात्यामध्ये आली. त्यानंतर आपण कौशल पाटीलला बघितलं, त्याला खातही खुळू दिलं नाही, त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलं. परंतु वैभव मालीचा एक अटॅकर स्ट्रोक तुम्ही बघितला जिथे षटकार आलाय. शेवटचा बॉल यॉर्कर खोदून काढलाय. डीप मध्ये लॉंगॉनला प्रोटेक्शन आहे. हा फटका ऑन ड्राईव्हचा, परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या या ठिकाणी पुढे जात असताना 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या 33, म्हणजे अजूनही 12 बॉल मध्ये इक्वेशन जर आपण बघितलं तर 8 धावत संख्येची गरज. शेवटचा बॉल चांगला टाकण्यात आला होता, परंतु जेव्हा विनीत मालीने फिल्डरकडे बघितलं ना तेव्हा त्याचा खरं तर बॉडीचा बॅलन्स जात असताना
त्याचा पाय बॅटला स्पर्श तुम्ही बघितला आणि त्या बॅटला लगेचच त्यांनी नमस्कार केला. कारण माहिती आहे विनीत मालीला सुद्धा की ज्या क्रिकेटने मला ही ओळख दिली, गावासाठी खेळण्याची संधी दिली आणि गावासाठी खेळत असताना आपण या क्रिकेटच्या खेळामध्येच आपल्या खरं तर टीमचं नाव लौकिक केलंय. मग त्याचं अस्त्र म्हणजेच बॅट आणि खरं तर ती बॅट नसते, तो आपल्या अंगाचा एक भागच असतो. म्हणून त्याला पाय लागल्यानंतर विनीत मालीने लगेच तिचं दर्शन घेतलं. याला म्हणतात खरा खेळाडू. आणि त्या क्रिकेटमध्ये अनेक सारे असे खेळाडू बघितलेत की ज्यांचा आक्रोश काय वेगळा असतो. आठची गरज आहे. बॉल चाललाय शॉट पॉइंटला, तिथे सिंगल जरूर मिळेल. 12 मध्ये 8 रोकायचे आहेत. फक्त 4 धावसंख्येची गरज आहे. ऑन साइडला लॉफ करण्यात आलाय, परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत. 2 बाउन्स घेतले फिल्डरने, स्टॉप केले. तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल डबलने सुद्धा काम बनवू शकतं हे माहिती आहे टीम शिलूमाता वर्ल्डला. त्याच्यामुळे सिंगल डबल्सने सध्या तरी धाव पलक वाढवला जातोय. 41 धावसंख्या आता आलेली सिंगल टीमची धावसंख्या पाहायला मिळते 38 आणि फक्त 3 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. यॉर्कर बॉल, परंतु त्याला ड्राईव्ह केलाय. सुंदर फटका, डीप मध्ये बॉलला जाऊ दिला नाही. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरने चेंडूला स्टॉप करण्यात आलं. धाबा झाल्यात या सिंगलच्या बरोबरीनं 39 धाबा आणि फक्त आता 6 बॉल मध्ये धाव बनवायच्या 2. चला थोडीशी घाई करा, यानंतर आपल्याला सेमीफायनल खेळवायचे. त्याच्यामुळे विनंती करेन की चला लवकरात लवकर. आजच्या 8 संघांमधून 6 संघांना तुम्ही पराभूत होताना बघितलं आणि चौथा हिरवा मानकुले आणि शेलूमाताची वेळ देण्यात आलेली आहे. त्या वेळेत तुम्ही खतर उपस्थित राहायचंय. तर उद्याच्या दिवसामध्ये पहिली मॅच शिव चेरुबा कोण त्यांच्या विरोधात जय हनुमान एकता सारंगाव. त्यानंतर जरीमध्ये आलिमगड वर्सेस अर्णव एंटरप्राइजेस कारबाव, न्यू सिद्धिविनायक अंजूर वर्सेस सुरई बी आणि जोगेश्वरी जू नांदुर्गी वर्सेस गावदेवी वडगर. तुम्हाला जी वेळ दिलेली आहे आता तर तुम्हाला 9 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची काहीही करून. पहिली मॅच चेरुबा कोण आणि जय हनुमान एकता सारंगाव, तुम्हाला 9 वाजता रिपोर्टिंग करायची. सुंदर फटका, बॉल आपण बघताय कव्हरला जात असताना आणि 5 बॉल ठेवत असताना इथनं सामना जिंकलाय तो म्हणजे टीम शेलूमाता वर्ल्ड. म्हणजे नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल कालच्या दिवसातला विजेता संघ दिवा स्पोर्ट्स दिवा आणि शेलूमाता वर्ल्ड या 2 टीम मध्ये असेल सेमीफायनल. क्रीमी वेफल चे मालक 5789 ज्यांचा लकी नंबर जीवेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. तसेच खंडोबा पनीर सेंटर चे ते ओनर आहेत